अंतर्गत आपण पीडब्ल्यूडी कार्यालयामध्ये आहोत आणि येथील काही अधिकारी आपल्या सोबत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण या अभियानात लोकांना काय मार्गदर्शन देऊ शकतो. आज दिवसेंदिवस कॅन्सरचे रुग्ण वाढत आहे. सर, आज आपल्या शहरामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर आपण काय मार्गदर्शन द्याल? याबाबत मी एकच म्हणू शकेल किंवा सर्वांनी व्यसनमुक्त राहायला पाहिजे. तंबाखू खाऊ नये, अजून इतर व्यसने असतील ते व्यसन करू नयेत. त्याच्यामुळे हे सर्व प्रमाण वाढलेलं असल्यानं यापासून आपण अलिप्त राहावं असं मला वाटतं. सर, जसं की आता एखाद्या रुग्णाला आजार जडला, कॅन्सरसारखा मोठा आजार जडला का आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे तो उपचार घेत नाहीये. तर यासाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी तसेच जे चॅरिटी रुग्णालय इथे मुफ्त उपचार केलेला आहे. तर त्यासाठी आपण काय संदेश देणार? सुरुवातीपासून थोडं काळजी घेऊन आपण त्या ठिकाणी जाऊन तत्काळ निदान करून घ्यावं. शासनाच्या ज्या योजना चालू आहेत त्या योजनाचा पुरेपूर फायदा घेऊन लाभ घ्यावा त्याचा. सर, आज आपल्याकडे बरेच लोक दररोजचे 300-400 लोक आपल्याकडे संपर्क साधत असतात. आपल्या माध्यमातून लोकांना काय संदेश देणार? व्यसनाधीन व्यसनापासून दूर राहावं एवढंच मी त्यांना हे करतोय, सांगतोय. कोकणाचे सर्वच अधिकारी आमच्या सोबत आहे आणि यांच्या माध्यमातून आपण हा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर, आपल्याला पण एकच विनंती आहे की आपल्याकडे येणारे जे लोक आहे काम घेऊन येत आहे त्यांनी व्यसनापासून दूर कसं राहावं. दिन का प्रमाण बढ़ गया है, वो कम होना चाहिए और जागृति भी होनी चाहिए. और जागृति हो गई तो कहाँ क्या क्या सुविधा मिल रही वो भी समझना चाहिए. बहुत सारे अस्पताल है कि वहाँ चैरिटेबल है, हर लोगों को उपचार मिलता है, लेकिन लोगों को पता ही नहीं कौन सा अस्पताल है, इसलिए वो लोग जाते नहीं और उनको उपचार मिलता नहीं. आपण हेच कार्य करतोय सर. आपल्या माध्यमातून 10 लोकांना हा मेसेज गेला पाहिजे की शासनाची योजना जवळपास 50 ते 56 हॉस्पिटलमध्ये औरंगाबादमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आहे, परंतु हॉस्पिटलकडे आपण जात नाही आणि त्या योजनाचा भाग. जसं महात्मा ज्योतिबा फुले असो किंवा आयुष्यमान भारत योजना असो, या योजनेत जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यायला पाहिजे. आज पीडब्ल्यूडी कार्यालयाच्या अधिकारी मॅडम आहे. मॅडम, आज दिवसेंदिवस महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले, जसं ब्रेस्ट कॅन्सर असो, सर्वायकल कॅन्सर असो, हे वाढत चाललेलं आहे. याचे नेमकं कारण काय असू शकतं आणि महिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? महिलांनी योगा वगैरे करायला पाहिजे, जिम जॉईन करायला पाहिजे. मॅडम, महिलांमध्ये घराचा भार असतो किंवा शासकीय कार्यालयामध्ये तुम्ही जसं अधिकारी आहात, तुम्हाला इथला व्याप आणि घराचा व्याप खूप जास्त असतो. अशा वेळेस तुम्ही स्वतःवर लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी महिलांना काय संदेश देणार आहात? थोडं कामाकडे घरचं दुर्लक्ष करायचं आणि स्वतःला वेळ द्यायचा. व्हेरी गुड. मॅम, आता कॅन्सर हा मोठा जीव घेणा आजार आहे, पण अंत नाहीये. याच्याबद्दल आपण बात मिळू शकते, पण आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळे लोक उपचार करत नाहीये. तर शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड असं किंवा मुख्यमंत्री सहायता निधी तसेच चॅरिटी रुग्णालय याच्या माध्यमातून लोकांना उपचार मोफत केलेला आहे. तर अशा महिलांना आपण काय सांगणार? अशा महिलांना जनजागृती करायला पाहिजे सर, जाऊन. बरोबर. ज्यांना माहिती नाही, आता कामवाल्या बाया त्यांना माहिती नसतं, त्यांना सांगायला पाहिजे. बरोबर. तसं मॅडम, तसं आपण अधिकारी आहात, आपल्या माध्यमातून 100 लोकांपर्यंत मेसेज गेला पाहिजे. त्यासाठी आपण काय संकल्पना सांगू शकतात? जर आपला ग्रुप असेल तर ग्रुपमध्ये आपण खूपच छान. होऊ शकतो. ह्या होत्या ह्या कार्यालयाच्या
कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।